अखिल महाराष्ट्र बेरड आणि बेरड रामोशी समाज कृती समिती यांच्या वतीनं रामोशी समाजाच्या प्रमुख विविध मागण्यांसाठी सांगोला तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आलं। इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीचं पहिलं बंड पुकारणारे भारताचे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची 225वी जयंती 7 सप्टेंबर 2016 रोजी अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी समाज कृती समितीच्या वतीनं राजभवन भिवंडी स्मारक तालुका पुरंदर येथे साजरी झाली। परंतु या राष्ट्रपुरुषाच्या महान कार्याचा व क्रांतिकारी रामोशी समाजाचा शासनाला आजही विसर पडलाय। गेल्या अनेक वर्ष शासन दरबारी उमाजी नाईक यांच्या कार्याबाबत माहिती निवेदन देऊन सुद्धा शासन दरबारी कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे अखिल महाराष्ट्र बेरड व बेरड रामोशी समाज कृती समिती यांच्या वतीनं विविध मागण्यांचे निवेदन सांगोला तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आलं। यावेळी जिल्ह्याचे नेते कांता घाडगे, तालुका अध्यक्ष उमेश मंडले, विभाग तालुका अध्यक्ष दत्ता चव्हाण, लखन मंडले यांच्यासह अनेक रामोशी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। रामोशी समाजाच्या वतीने जे तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आलेले आहे, हे निवेदन कशा संदर्भात दिलेलं आहे हे आपण रामोशी समाजाचे युवकचे दत्ता चव्हाण यांच्याकडूनच जाणून घेऊया। दत्ता चव्हाण, आपण जे निवेदन दिलेलं आहे हे कशा संदर्भात दिले? गेले 68 वर्ष स्वातंत्र्य भारताला मिळूनही आमचे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा आद्य क्रांतीवीर म्हणून शासनाने जयंती केलेली नाही आजपर्यंत। त्या मागणीसाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तसेच रामोशी समाज हा आर्थिक मागासलेला आहे, त्या समाजाला विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संजय पाटील यांच्याकडे आम्ही निवेदन देतोय। आणि समाज वंचित आहे विविध योजनेपासून, त्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आमचे नेते माननीय दौलतनाना शिपळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सांगोला तहसीलदार माननीय संजय पाटील यांना निवेदन देत आहे। तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन दिले ते कशा संदर्भात दिलेलं आहे हे उमेश मंडले यांच्याकडूनच जाणून घेऊया। मी सांगोला तालुका अध्यक्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य उमेश मंडले। आमच्या प्रमुख 3 मागण्यासाठी आज मागण्याचे निवेदन तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आलेलं आहे। आमची प्रमुख मागणी आहे जी 7 सप्टेंबर रोजीची जयंती ही शासकीय झाली, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती झाली। तसेच दुसरं देवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी शासकीय समारंभ संपन्न व्हावे। आणि दुसरी मागणी आहे की उमाजी नाईक यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे। या 3 प्रमुख मागण्याचं निवेदन आज आम्ही तहसीलदार संजय पाटील यांना दिलेलं आहे। विविध मागण्यासाठी बेरड समाजाचे तालुका अध्यक्ष उमेश मंडले यांनी आज निवेदन दिलेलं आहे। कॅमेरामन शुभम आयवाळे, चंद्रकांत आयवाळे, 7 स्टार न्यूज, सांगोला।